भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे। रेल्वेच्या राउंड ट्रिप योजनेअंतर्गत परतीच्या तिकिटांवर 20% सूट दिली जाईल। ही योजना 14 ऑगस्ट ते 13 ऑक्टोबर पर्यंत सुरू होईल। न्यायालयाच्या बंदीनंतर दादरमध्ये कबुतरांना खायला घालण्यावरून वाद पुन्हा वाढला आहे। आज स्थानिक लोकांनी एका व्यक्तीला कबुतरांना खायला घालण्यापासून रोखले, तेव्हा त्याने त्याच्या गाडीच्या छतावर धान्य पसरवले आणि सांगितले की आम्ही आणखी 12 गाड्या आणत आहोत। मुंबई तयार होत आहे। आज मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडू शकतो। सकाळपासूनच शहरातील अनेक भागात हलका पाऊस सुरू आहे। IMDने महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील जारी केला आहे। यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना विमान भाड्यात दिलासा मिळणार आहे। मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू ते नागपूरचे भाडे 4,350 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यामुळे आता प्रवाशांनी त्यांच्या प्रियजनांना भेटण्यासाठी सहज जाऊ शकतात। लॉरेन्स बिश्नॉईच्या धमकीनंतर पोलीस सतर्क झाली आहे। संपूर्ण बॉलिवूडला धमकी दिल्यानंतर सलमान खान यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे। गौतम अदानी यांनी धारावीच्या पुनर्विकासबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण आता तापले आहे। अदानी याला सामाजिक जबाबदारी म्हणतात, तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जमिनी हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे। दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा, खारेगाव आणि ठाणे घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी। रक्षाबंधनाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठा त्रास। मुंबईतील ताडदेव इमारतीतील 32 कुटुंबांना बेदखल होण्याची भीती। ओसी शिवाय राहणाऱ्या लोकांना बेदखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला। वरच्या मजल्यांसाठी ओसी जारी करण्यात आली नव्हती। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रपती मुर्मू यांनीही देशवासियांना शुभेच्छाचा संदेश पाठवला। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सेवा 11 ऑगस्ट पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे। पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने सुरू करतील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देखील मिळतील। राहुलच्या डिनर पार्टीमध्ये उद्धव यांच्या आसनावर राजकारण। फडणवीस यांनी खिल्ली उडवली आणि उद्धव म्हणाले, भाजपा सोडल्यानंतर मागच्या रांगेत आम्ही नेहमीच त्यांना सन्मान आदर दिला। महाराष्ट्रातील बारामती येथे भयानक अपघात। प्रशिक्षणासाठी जाणारे विमान कोसळले। लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमानाचे मोठे नुकसान झाले। उपराष्ट्रपती निवडणुकीत भारत आघाडी देखील आपला उमेदवार करेल। उमेदवार निवडीबाबत या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर युती आपले नाव सादर करेल, असे शरद पवार म्हणाले। मुंबई विमानतळ परदेशी प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला सीमा शुल्क विभागाने पकडले। त्यांच्याकडून 50 परदेशी कासवे जप्त केली। सीमा शुल्क विभागाने एका आरोपीला अटक केली आणि तपास सुरू केला। पनवेलच्या तळोजा गावात अतिक्रमणाची तक्रार केल्यावर प्राणघातक हल्ला। आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि 4 जण जखमी झाले। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। चेंबूरमध्ये रस्ते अपघातात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। वेगाने जाणाऱ्या 2 मोटरसायकलींची टक्कर। मृताची ओळख मोहम्मद हनीफ आणि आमिर शेख अशी झाली आहे। दक्षिणेतील स्टार ध्रुव सर्जा कायदेशीर अडचणीत अडकला आहे। मुंबईचे दिग्दर्शक राघवेंद्र यांच्या तक्रारीवरून FIR दाखल। हेगडे यांच्यावर 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। उत्तर काशीमध्ये भूस्खलन आणि पुरानंतर महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप। मंत्री गिरीश महाजन म्हणाले की 172 पैकी 171 पर्यटक सापडले आहेत। फक्त एक महिला अजूनही बेपत्ता आहे, तिचा शोध सुरू आहे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 94,450 वर पोहोचली, तर चांदी प्रति किलोग्राम 1,17,000 वर पोहोचली। नागपूरच्या सक्करधारा भागात रस्ता खोदताना मानवी सांगाडा सापडल्याने घबराट। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली। संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे।